की शेतकऱ्यांनी कुठली लावली पाहिजेत, घराच्या शेजारी कुठली लावली पाहिजे, शाळांच्या मध्ये कुठली लावली पाहिजेत, रोड साईडला कुठली लावली पाहिजेत, खोली जंगलामध्ये कुठले लावले पाहिजेत, असं वर्गीकरण आम्ही केलेलं आहे. तर याच्यामध्ये आम्ही वर्गीकरण जे केलेलं आहे याच्यामध्ये शेताच्या बांधावर झाडं कुठली लावावी. जनरली शेतकऱ्याला वैरणीसाठी झाडं त्यांना पाहिजे असतात. शेतीविषयक अवजारं जी तयार करायची आहेत त्यासाठी काही लाकूड फाटा लागत असतो. कुंपण त्याला करायचं असतं त्यासाठी काही लागतं. तर त्याच्यासाठी आम्ही केलेलं आहेत. वैरणीसाठी असेल तर अंजन, कचनार, चिंच, बाबूळ, बिजा, बोर, वड, शिरस, शिसू अशी ही प्रजाती याच्यामध्ये आहेत. अवजारासाठी असेल तर खैर, तिवस, भेंडी, सुबाळूल या पद्धतीची आहेत. त्याच पद्धतीनं विहिरीजवळ जर झाडं लावायची असेल तर ती कुठली लावावीत. आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा जनरली आपण सावली देणारी आपण पाहत असतो. सावली देणारी जी आहे त्याच्यामध्ये आंबा, बांबूळ, उंबर, रिठा या पद्धतीची झाडं आहेत. त्यानंतर आपल्याला इमारतीच्या लाकडासाठी काय झाडं पाहिजे असतील तर मग याच्यामध्ये खैर, तिवस, बीज, साग, सावडा या पद्धतीची आहेत. जळाऊ लाकड ग्रामीण भागामध्ये जळाऊ लाकडाची गरज असते तर याच्यामध्ये सुद्धा काशीद, या सुरू या पद्धतीची झाडं आहेत. फळांची झाडं जर लावायची असतील तर यामध्ये विशेषतः आपल्या घराच्या शेजारी किंवा कॉलनीमध्ये फळांची झाडं लोक लावू शकतात. आंबा, बोर, सीताफळ, जांभूळ, चिंच या पद्धतीची आहेत. सावली देणारी काही झाडं आपल्याला पाहिजे असतील, शाळा महाविद्यालयाच्या पटांगणामध्ये लावायची असतात. वड आहे, पिंपळ आहे, चिंच आहे या पद्धतीची आहेत. शोभेची काही जणांना शोभेची झाडं लावायची असतात. शोभेच्या देखील अनेक प्रजाती याच्यामध्ये आहेत. धार्मिक स्थळाजवळ देखील झाडं कोणती लावावीत तर यासंबंधी सुद्धा अर्जुन, आंबा, आवळा, उंबर, कदंब, कांचन, कवठी चाफा, बकुळ, बेल, रुद्राक्ष, वड, वटसावित्री, आता वटपौर्णिमा आता येत आहे, सोनचाफा, चंदन या पद्धतीची झाडं आहेत. तर असं आम्ही वर्गीकरण केलेलं आहे आणि ही रोपं जी आहेत ही आपल्याला आपल्या गरजेनुसार ही आपल्याला उपलब्ध रोपवाटिकेमध्ये होऊ शकतात. मंडळी, ही जी झाडं लावायची आहेत यासाठी तुम्हाला बिया पेरायच्या असतील ना तर त्यासाठी सुद्धा पुण्यामध्ये विशिष्ट प्रक्रिया केलेली आहे, तीही जाणून घ्या. म्हणजे माती आणि शेण एकत्र करून त्याच्यामध्ये पाणी घालून चिखल तयार करायचा, त्यात ही प्रत्येक बी घोळायची, त्यावर हा चिखलाचा लेप चढवायचा आणि मग त्या पेरायच्या. त्यामुळे त्यांचं रुजण्याचं प्रमाण जास्त होतं. आणि किती झाडं लावली, किती जगली हे आकडेवारी ही नुसती हवेतच सुरू आहे का असं होऊ नये म्हणून एक ऑनलाईन पोर्टल आम्ही सुरू केलेलं आहे ज्याच्यामध्ये किती खड्डे केले. आता 4 कोटीपैकी आमचे जवळपास 3 कोटी खड्डे तयार आहेत. आता हे आकडे मी कशाच्या आधारे सांगतो तर ऑनलाईन आपल्याला हे सगळ्यांना दिसू शकेल. महाफॉरेस्ट नावाची जी वेबसाईट आहे mahaforest.gov.in याच्यामध्ये ऑनलाईन आपल्याला दिसणार की किती खड्डे तयार आहेत, किती झाडं लागलेली आहेत हे आपल्याला दिसणार. मागच्या वर्षीचे 2 कोटीच्या आधीच 2,83,00,000. आता 2,83,00,000 एक्झॅक्ट मी का म्हणू शकतो कारण ऑनलाईन तो आकडा उपलब्ध आहे आणि हा आकडा असा एकत्रित नाही आहे. प्रत्येक जिल्हा, त्याच्यामध्ये तालुका, त्याच्यामध्ये गाव, त्याच्यामध्ये कुठला प्लॉट नंबर याच्यासहित सगळी माहिती. या प्लॉटवर एवढी झाडं आहेत, या प्लॉटवर एवढी झाडं आहेत आणि नुसती ही त्या ठिकाण नाही, त्याचं जिओ टॅगिंग म्हणजे अक्षांश, रेखांश, लॅटिट्यूड, लँजिट्यूड याच्या सहित ती आहे. इतकं मॉनिटरिंग आपण सुरू केलेलं आहे आणि हे सगळं पब्लिक डोमेनमध्ये ठेवलेलं आहे. हे फक्त आमच्यासाठी इंटरनल नाही, लोकांच्यासाठी हे पाहायला आहे. त्याच्यामुळं जी झाडं लावली ती वस्तुस्थिती लोकांच्या समोर आहे. आता जगली किती हा देखील तितका महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये मला सांगायला आनंद आहे की मागील वर्षी सुदैवानं पाऊस चांगला पडला. मागील वर्षी आपण लोकांच्यामध्ये खूप जागरूकता निर्माण केली की झाडं जगवण्याचं काम देखील आपलंच आहे, ज्यांनी लावलं त्यांचं. तर म्हणून लोकांनी अक्षरशः खूप काळजीपूर्वक केलेलं आहे. साधारण 85% झाडं ही मागील वर्षी लावलेली जिवंत आहेत असे आपल्याकडे रिपोर्ट आहेत. या 4 कोटी वृक्ष लागवडीमध्ये 10% लागवड ही बांबू आणि औषधी वनस्पतींची करण्याचंही धोरण शासनाने ठरवलेलं आहे. त्यातही मंडळी, पुणे विभागाने या वृक्ष लागवडीसाठी विविध उपक्रम योजलेले आहेत. यामध्ये वेगळे पण आमच्या या 4 कोटी वृक्ष लागवडचं असं आहे का विशेषतः खाण मालक जे आहेत ज्यांना वृक्ष लागवड करणे बंधनकारक आहे त्यामध्ये आमच्या महसूल आयुक्तांनी ह्या वर्षी खाण मालकांना सहभागी करून जवळपास आमच्या एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये 50,000 वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट आम्ही ते पूर्ण करणार आहेत. त्यामध्ये फक्त उद्दिष्ट म्हणजे खड्डे खोदण्यापासून तर त्यामध्ये मग त्याचे वृक्ष लागवड करणे, त्याचं संगोपन करणे, वाढ करणे आणि त्याचे जतन करणे ही संपूर्ण जबाबदारी त्या खाणमालक संघटनांनी घेतली आहे.
त्याचबरोबर आता आपल्याला कल्पना असेल 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत मतदार म्हणजे जो युवक आहे 18 वर्षावरील त्यांची मतदार नोंदणीचा मोठा कार्यक्रम सुरू होणार आहे. तर आमच्या महसूल आयुक्तांनी त्यामध्ये एक आव्हान केलेलं आहे की 1 वोटर 1 झाड अशा पद्धतीनं त्या मतदार नोंदणीसाठी एक विशेष मोहीम आम्ही राबवणार आहोत. त्याचबरोबर आमच्याकडे PMRD आहे, नंतर मेट्रो आहे, रेल्वे दुतर्फा लागवड आहे आणि विशेषतः सदन कमांडचं दक्षिण कमांडचं जे सैनिकांचं ऑफिस आहे त्या सर्व अधिकाऱ्यांनी स्वतःहून स्वयंस्फूर्तीने यामध्ये भाग घेतलेला आहे. आणि गणेश मंडळे नंतर विविध अशासकीय संस्था यांचा फार मोठा प्रतिसाद विशेषतः पुणे महसूल विभागात आहे. घराबाहेर पडल्यानंतर आपण प्रत्येक क्षणाला सावलीच्या शोधात असतो आणि म्हणूनच आता ही संधी आहे, याच सावलीसाठी आपण सारेजण झाडं लावूया. या मिशनमध्ये याला आपण एक सरकारी उपक्रम न समजता या मिशनमध्ये हे माझं स्वतःचं काम आहे. मग ईश्वराने या सुंदर वसुंधरेच्या वर आपल्याला जन्म दिला, या पृथ्वीवर आपल्याला जन्म दिला. मागच्या पिढीने पर्यावरण टिकवलं म्हणून आज आपल्याला या पृथ्वीवर आनंदाने जगता येत आहे. मग आमची जबाबदारी आहे की पुढच्या पिढीसाठी आम्ही हे पर्यावरण टिकवावं, हा पर्यावरणाचा मंगल कलश तसाच पुढच्या पिढीच्या हातात द्यावा ही जबाबदारी घेत इतर काय करतात, दुसरा व्यक्ती काय करतो, इतर संस्था काय करतात यापेक्षा मी काय करतो हा विचार करत या मिशनमध्ये सहभागी व्हावं ही आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे. तेव्हा चला मंडळी, 1 ते 7 जुलै दरम्यान प्रत्येकानं आपण एक तरी झाड लावूया आणि त्यासाठी तयारी करूया. चला जागा निश्चित करूया, कुठलं झाड लावायचं तेही ठरवूया. त्यांची रोपं बिया वन विभागामध्ये नक्की मिळतील. अधिक माहिती हवी असेल तर वन विभागाचा टोल फ्री नंबर आहे, तो तुम्ही जाणून घ्या. 1926-1926 हा वन विभागाचा टोल फ्री नंबर आहे, तो जाणून घ्या, त्याच्यावर संपर्क साधा. आपण लावलेल्या आनंदाच्या झाडाखाली आपल्या पुढच्या पिढ्या सुखेने व नांदू द्या आणि म्हणूनच आज आपण वृक्ष लावूया. आपली ही सृष्टी हिरवीगार करण्यासाठी शासनाच्या ह्या साऱ्या प्रयत्नांना आपण ही साथ देऊया. या बाबतीत तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल ना तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी जनता दरबारचे जे विविध पत्ते आहेत ना ते तुम्ही जाणून घ्या. आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in, हे तुम्ही जाणून घ्या. आमची वेबसाईट आहे, आमच्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org, हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही तुम्ही भेट द्या. तुम्हाला सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे की फेसबुकवरती जनता दरबारचं स्वतंत्र पेज आहे. हे पेज तुम्ही लाईक करायला पाहिजे, कारण या पेजवर आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे. म्हणजे नेमका कुठल्या दिवशी कुठला एपिसोड आम्ही दाखवणार आहोत याची आगाऊ सूचना या पेजवरती आम्ही दिलेली आहे. किंवा आमची विविध प्रकाशनं आहेत, CD आहेत, पुस्तकं आहेत, याविषयीची सगळी माहिती या पेजवरती आम्ही दिलेली आहे. किंवा कुठल्या दिवशी कुठला एपिसोड आम्ही दाखवणार आहोत याची आगाऊ सूचना या पेजवरून आम्ही दिलेली असते, तेव्हा या पेजला तुम्ही भेट देण्याची आवश्यकता आहे. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये सकारात्मक विचारांचे आदानप्रदान आम्ही नित्य करत असतो. हा ग्रुप जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही फेसबुकवरती जा, आपला हा ग्रुप आहे हा तुम्ही ओपन करा आणि तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आम्हाला नक्कीच पाठवा. जनता दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना हे तुम्ही वारंवार बघावेत, त्याचा अभ्यास करावा आणि ही जी माहिती आहे ना ही उपयोगात आणावी. यासाठी तुम्हाला हे एपिसोड वारंवार बघण्यासाठी सोय व्हावी म्हणून जनता दरबारचं स्वतंत्र चॅनल आपण यूट्यूबवरती सुरू केलेलं आहे. त्याचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd चॅनल, असं तुम्ही टाईप करा आणि यूट्यूबवरून जनता दरबारचा वारंवार आनंद घ्या. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनःप्रक्षेपण किंवा रिपीट टेलिकास्ट असतं दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये. जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ना ही अत्यंत उपयोगाची आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे, वैविध्यपूर्ण आहे आणि विश्वासार्ह आहे. या माहितीच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे किंवा होणार आहे. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवायला पाहिजे. त्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील होऊया. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.